महाशिवरात्री निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं भीमाशंकर या ठिकाणी पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते। फक्त पुणे जिल्ह्यातूनच नाही तर इतर राज्यातून देखील या ठिकाणी भाविक दर्शनासाठी आलेले आहेत। लाखोच्या संख्येने भाविक आज या ठिकाणी दर्शन करत असतात आणि जर आपण आज बघितलं तर महादेवाच्या या पिंडीला खूप सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अभिषेक सध्या सुरू आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर खूप सुंदर अशी फुलांची सजावट संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे आणि जोरदार जयघोष आपल्याला या मंदिरामध्ये महादेवाचं ऐकायला मिळतंय आणि आपण बघतोय प्रत्येक जण या ठिकाणी येऊन जयघोष हर हर महादेव करतोय। आपल्यासोबत इथले गुरुजी आहेत महाराजजी, आज आपण बघतोय खूप गर्दी आहे भाविकांची। आजच्या दिवसाचं काय पद्धतीने नियोजन असणार आहे आणि मंदिराचं आणि या पिंडीचं काय महत्व आहे? महापूजा तर झालेली देवाची आता 12 वाजता आपण पाहिलं आणि आता देवाला दर्शनासाठी लोकांचे चालू केले। आज दिवसभरात काय काय वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत या भाविक जे आलेले त्यांच्यासाठी? आता तर महत्वाची आपली मेन पूजा झालेली आहे। आता दुपारच्या 3 वाजताच्या पूजा आहे आणि संध्याकाळी 7:30च्या आरती असतात आपण। आज जर दिवसभर बघितलं तर अशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे। आरती असणार आहे, त्याचबरोबर वेगवेगळे लोक या ठिकाणी येऊन अभिषेक देखील करत आहेत। मंदिरामध्ये जे लाखो भाविक येत आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आपण बघू शकतो खूप सुंदर असा वातावरण या मंदिरामध्ये पाहायला मिळतोय। संपूर्ण मंदिर अशा पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे आणि पहाटेची आरती आता झालेली आहे आणि त्यानंतर थेट आता संध्याकाळी ही आरती असणार आहे। त्याबरोबर जर आपण बघितलं तर अशी ही गर्दी महादेवाच्या दर्शनासाठी आपण सुंदर अशी ही महादेवाची पिंड बघतोय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर। या ठिकाणी आज महाशिवरात्री निमित्ताने भाविकांनी अशी प्रचंड गर्दी केली आहे। कॅमेरामॅन अमोलसह निकी घेई, एबीपी माझा, भीमाशंकर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।